Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 10th economics subject, topic number 1 development, part number 5 income and other criteria. So when we looked at it, individuals, aspirations and goal, we found that people not only think better income but also have a goal such as security, respect for others, equal treatment, freedom in mind, etc. in mind. Similarly, when we think of a nation or region, you may, besides average income, think of other इक्वली इम्पॉर्टंट ॲट्रिब्यूट्स. तर आपल्याला इन्कम आणि दुसरे दोन घटक पाहिजे आहेत, दुसरे जे काही निकष आहेत ते पाहिजे आहेत. तर आपण एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत जर म्हणलं तर ते विकासाची जी काही त्याची ध्येय आहेत किंवा काय आकांक्षा आहेत, तर आपण असं लक्षात येतं की फक्त इन्कमच नाही तर त्याला सुरक्षा पाहिजे, त्याच्या दुसऱ्यांकडून आदरही झाला असं वाटलं पाहिजे, समान वागणूक मिळाली पाहिजे, स्वातंत्र्य मिळालेलं पाहिजे. आणि जर आपण राष्ट्राच्या विकासाबाबत जर पाहिलं तर आपल्याला ॲव्हरेज इन्कम हा तितकाच महत्त्वाचा वाटतो. आणि मग याच्याबरोबर आपण म्हणूया की दुसरे आणखीन कोणती अशी लक्षणं आहेत, विशेषता कोणती आहे, ॲट्रिब्यूट्स कोणते आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. सो व्हॉट कुड बी दीज ॲट्रिब्यूट्स बी. मग ही काही लक्षणं आहेत, ही कोणकोणती लक्षणं असू शकतात. लेट्स एक्झामाइन दिस थ्रू an example. Table number 1.3 gives a per capita income of Haryana, Kerala and Bihar. आपल्याला टेबल नंबर 1.3 पाहायचं आहे ते, ज्याने सांगितलेलं आहे हरियाणा, केरला आणि बिहारचं दिलेलं आहे. पाहून घेऊया आपण. आलो तर आता पर टेबल नंबर 1.3 पर कॅपिटा इन्कम फॉर सिलेक्ट स्टेट. प्रति व्यक्ती आपण म्हणूया कमाई किती आहे या राज्यांची. हरियाणा, केरला, बिहार. पर कॅपिटा इन्कम 2015-16 आहे. ह्या हरियाणाचा आहे 1,80,174, केरळा 1,63,475, बिहार 34,409. सो ॲक्च्युअली दिस फिगर्स आर पर कॅपिटा नेट स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट द करंट प्राईस फॉर 2016-17. आता आपण म्हणूया ही जी फिगर आपल्याला मिळालेली आहे ती प्रति व्यक्ती जी काही घरगुती उत्पादनाचा आपण म्हणूया सध्याची करंट त्याचा मूल्य जे आहे 2016-17मध्ये आहे. लेट्स इग्नोर वॉट दिस कॉम्प्लिकेटेड टर्म एक्झॅक्टली मीन. आता ही कॅपिटा, पर कॅपिटा नेट स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय आहे, म्हणजे प्रति व्यक्ती निव्वळ राज्य घरेलू उत्पादन. आता आपण म्हणूया प्रति व्यक्ती निव्वळ राज्य घरेलू उत्पादन म्हणजे काय, घरेलू डोमेस्टिक, हे काय आहे, ही कॉम्प्लिकेटेड टर्म आहे. चला आपण सोपं करून पाहूया. रफली वी कॅन टेक इट टू बी पर कॅपिटा इन्कम ऑफ द स्टेट. म्हणजे आपण म्हणूया की प्रति व्यक्ती कमाई, प्रति व्यक्ती इन्कम किती आहे त्या राज्याचा, त्याला आपण जे आत्ता वर पाहिलं ना आपण, प्रति व्यक्ती निव्वळ राज्य घरेलू उत्पादन, कॅपिटा, पर कॅपिटा नेट स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच काय, पर कॅपिटा इन्कम, प्रति व्यक्ती इन्कम किती आहे त्या राज्याचा. सो वी फाइंड दॅट द 3 हरियाणा हॅज हायेस्ट पर कॅपिटा इन्कम. आपण पाहिलं नाही तर हरियाणाचं सगळ्यात जास्त इन्कम आहे. अँड बिहार इज द बॉटम, सगळ्यात खाली बिहारचा इन्कम आहे प्रत्येक व्यक्तीचा. प्रति व्यक्ती म्हणजे अनेक लोकांपैकी प्रत्येकाचा इन्कम आपण म्हणूया ॲव्हरेज इन्कम जो आहे तो काढला जातो. सो बिहार सगळ्यात खाली आहे आणि हरियाणा सगळ्यात वरती आहे. दिस मीन्स दॅट ऑन द ॲव्हरेज अ पर्सन इन हरियाणा ऑन 1,80,174, जवळपास 1,80,174 प्रत्येक आपण म्हणूया सरासरी व्यक्तीचं उत्पन्न हे एका वर्षामध्ये असतं, 1 year. वेर ॲज ऑन ॲन ॲव्हरेज पर्सन बिहार ऑन ओनली अराउंड 34,409. So if the per capita income were to be used as the measure of development, Haryana will be considered the most developed and Bihar the least developed state of 3. जर आपण असा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की हरियाणा सगळ्यात प्रति व्यक्ती इन्कममध्ये हरियाणा वरचा आहे, बिहार खालचा आहे. बरोबर आहे. सो नाव लेट अस लुक ॲट द सर्टन अदर डेटा पर्टेनिंग टू दिस स्टेट गिवन इन टेबल 1.4. त्याचबरोबर हे झालं इन्कमच्या बाबतीत, कमाई. पण तेवढंच घटक पाहिलं तर आपण नाही, व्यक्तीच्या बाबतीत आपण पाहिलं होतं की त्याला स्वातंत्र्य पाहिजे, त्याला सुरक्षा पाहिजे, त्याला रिस्पेक्ट पाहिजे, त्याला इक्वल ट्रीटमेंट पाहिजे. तर हे आपण व्यक्तीच्या बाबतीत पाहत होतो. आता आपण राज्याच्या बाबतीत पाहतोय. मग 1.4मध्ये सांगितलेलं आहे सम कम्पॅरेटिव्ह डेटा ऑन हरियाणा, केरला अँड बिहार. हा एक तुलनात्मक डेटा आपल्याला ह्या तिन्ही राज्यांच्या बाबतीत पाहायला मिळतो. राज्य तेच आहेत हरियाणा, बिहार,
हरियाणा, केरळ, बिहार. इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय की रेट पर 1000 लाईव्ह बर्थ 2015 17 आहे 2017. आता इथे इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी म्हणजे काय, शिशुमृत्यू दर, म्हणजे जे छोटे छोटे बाळं असतात 1 वर्षाच्या आतले त्याला इन्फॅन्ट म्हणतात, त्यांचा मृत्यूचा दर तो आहे. त्याच्यानंतर लिटरेसी रेट, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लिटरेसी म्हणजे काय, साक्षर किती शिकलेले आहेत. नेट अटेंडन्स रेशिओ पर 100%. सेकंडरी स्टेज एज 14 अँड 15 2013-14 2013मध्ये ज्यांचं वयोगट 14-15 आहे यांची निव्वळ उपस्थिती किती आहे, बरोबर आहे, त्यांचा रेशिओ उपस्थितीचा वर्गामधला रेशिओ किती आहे. तर आपण तिन्ही संकल्पना ह्या खाली जे दिलेल्या आहेत, एक्सप्लेनेशन सम ऑफ द टर्म यूज्ड इन दिस रोल. आता इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय, indicate the number of children that die before the age of 1 year as a proportion of 100 live children born in that particular year. म्हणजे आपण म्हणूया की नंबर ऑफ चिल्ड्रन दॅट डाय बिफोर द एज ऑफ 1 year, एका वर्षाच्या आतमध्ये जे मुलं मेलेली आहेत, 1000 जे मुलांपैकी 1000 मुलांचा जो जन्मलेला आहेत त्याच्या प्रमाणामध्ये किती मुलं जी आहेत ती एका वर्षाच्या आतली ही मरण पावलेली आहेत एका वर्षामध्ये. लिटरसी रेट म्हणजे प्रोपोर्शन ऑफ लिटरसी पॉप्युलेशन इन 7th अँड अबो एज ग्रुप. 7 आणि 7च्या वरचा जो वयोगट आहे त्याच्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण किती आहे. नेट अटेंडन्स रेशिओ म्हणजे टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन ऑफ द एज 14 to 15 years अटेंडिंग स्कूल ॲज अ पर्सेंटेज ऑफ टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन इन द सेम एज ग्रुप. त्याच वयोगटातील जी काही मुले आहेत त्यांचा जो पर्सेंटेज आहे, ज्यांचं वयोगट 14 ते 15 आहे, त्या मुले शाळेमध्ये किती ते उपस्थित राहतात. तर हे समजलं आता. तर चला पाहूया. केरळ इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट 30, लिटरसी जे 2011मध्ये काढली होती ती 82 होते आणि नेट अटेंडन्स होता 61. केरळला 10, लिटरसी 94, नेट अटेंडन्स 83. बिहार 35, इन्फॉर्म मॉर्टॅलिटी रेट 35, लिटरसी 62, नेट अटेंडन्स 43. ह्या टेबल जर समजला असेल तर पुढचं आपल्याला जे कन्व्हर्सेशन आहे ते सोपं जाईल, म्हणून त्याच्यात आणखीन वेळ घातला मी. सो व्हॉट डज दिस टेबल शो. द फर्स्ट column of table shows that in Kerala, out of 1000 children born, 10 died before completing 1 year of the age. बरोबर आहे ना. केरळामध्ये आपण हरियाणामध्ये जसं पाहिलं होतं, कोणत्या देशामध्ये पाहिलं होतं, केरळामध्ये जे मधलं आहे ना केरळ, ते 1000पैकी किती मुलं मेलेली आहेत त्याच्यामध्ये 1000 मुलांपैकी जवळपास इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी इथे तर किती आहे, वरच्या कॉलममध्ये आपण पाहिलं होतं किती आहे, 10 आहे, बरोबर आहे. तर 10 आपण म्हणूया जे मुलं मेलेली आहेत त्याच्यामध्ये, जे 1 वर्ष पूर्ण करायच्या आधीच. त्याचबरोबर 1000 मुलांच्या बाबतीत. बट इन हरियाणा द प्रोपोर्शन ऑफ चिल्ड्रन डाईंग विदिन 1 year ऑफ बर्थ वॉज 30. हरियाणामधला किती आहे तो 30 मुलं ही 1 वर्षाच्या आतली मुलं ही मेलेली आहेत 1000पैकी, जे जिवंत मुलं आहेत त्यापैकी. विच इज 2 times मोर दॅन दॅट ऑफ केरला. 10 कुडं आणि 30 कुडं जे 2 आपण म्हणूया दुपटीने त्यांच्यापेक्षा जास्त आहेत. ऑन द अदर हँड पर कॅपिटा इन्कम ऑफ हरियाणा इज मोर दॅन दॅट ऑफ केरला ॲज शोन इन टेबल 1.3. केरळा आणि हरियाणाचा इन्कम आपण म्हणूया तो जास्त कोणाचा आहे इन्कम, हरियाणाचा आहे 30 आणि केरळाचा आहे 10. हा इन्फॉर्म मॉर्टॅलिटी आहे. पर कॅपिटा इन्कम आपण त्याच्यावरती सुरुवातीला पाहिला होता. हा पहा पर कॅपिटा इन्कम हरियाणाचा आहे 1,80,174 आणि केरळाचा आहे 1,63,475. हा पर कॅपिटा इन्कम आपण पाहतोय आणि म्हणून हा इन्कम 1.3मध्ये. सो जस्ट थिंक ऑफ हाऊ डिअर यू आर टू युअर पॅरेंट. थिंक ऑफ हाऊ एव्हरी वन इज सो हॅपी वेन अ चाइल्ड बॉर्न. पहा मग आपण विचार करा की तुमच्या पालकांना कसं वाटत असेल ज्यावेळेस एखादा तुमच्या घरामध्ये बाळ जन्माला आलेला आहे, तुम्ही किती आनंदी व्हाल, किंवा आपण म्हणूया की एखाद्या पालकाला किती आनंद होईल, बरोबर आहे ना.
किती आपल्याला एखादं जे बाळ असतं ते जन्माला आल्यानंतर ते किती आपल्याला प्रिय असतं, बरोबर आहे. जन्माला आल्यानंतर किती आनंद होतं. नाव ट्राय टू थिंक द पॅरेंट हुज चिल्ड्रन्स डाय बिफोर इवन द सेलिब्रेट द फर्स्ट बर्थडे. आता विचार करा, ज्यांचा पहिला बड्डे पण सेलिब्रेट नाही झाला ते लोक जर मेले असतील मुलं, तर त्यांना किती दुःख होत असेल. सो हाऊ पेनफुल इट मस्ट बी दीज पॅरेंट्स. किती पेनफुल आहे, जे आपण म्हणूया की हरियाणामध्ये जर आपण वरती पाहिलं होतं की 100पैकी केरळामध्ये 10 मुलं जर मरत असतील आणि जे केरळामध्ये 10 मरत असतील आणि हरियाणामध्ये जर 30 मुलं जर प्रत्येक वर्षी जर मरत असतील, तर हे किती वेदनादायक आहे त्या पालकांसाठी. नेक्स्ट, नोट इन द इयर विच द डेटा pertain in the 2017. So we are not talking of old time. It is a 70 year after the independence, when our metro cities are full of high-rise building and shopping malls. आणि हे खूप जुनं आहे असं नाही. 2017चा डेटा आहे. 70च वर्ष आपल्याला स्वातंत्र्यानंतर झालेली आहेत आणि आपण ह्या मेट्रो सिटीजमध्ये, जे मोठं शहर आहे जिथे खूप साऱ्या बिल्डिंग्स आहेत, शॉपिंग मॉल आहे, येथे सुद्धा हे घडत आहे. So the problem does not end with the infant mortality rate. The last column in table 1.4 shows that around half of the children aged 14 to 15 in Bihar are not attending the school beyond the class of 8. आपल्याला पाहायला मिळतं की बिहारमध्ये 14 ते 15 वयोगटाची जी मुलं आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त मुलं शाळेतच जात नाहीत 8वीच्या पुढची, बरोबर आहे ना. So this means that if you went to school in Bihar, nearly half of your elementary caste would be missing. जर तुम्ही बिहारच्या एखाद्या शाळेमध्ये जर गेलात, तर आपल्याला असं लक्षात येईल की प्राथमिक या शाळेमध्ये अर्धी मुलं तर शाळेतच नाही आहेत. सो दोज हू कुड नॉट हॅव बीन इन स्कूल आर नॉट देअर. जे शाळेमध्ये आहेत ॲक्च्युली त्यांचं ॲडमिशन आहे, परंतु ते शाळेत येतच नाहीत. सो इफ दिस हॅड हॅपन टू यू, यू वूड नॉट बी एबल टू रीड वॉट यू आर रीडिंग नाव. आणि हे जर तुमच्या बाबतीत झालं, तर तुम्हाला जे आता वाचता येतं ते वाचता येणार नाही. आणि खाली हे चित्र आहे, मोस्ट बेबीज डू नॉट गेट बेसिक हेल्थ केअर. अशा पद्धतीने आपण पाहिलं की इन्कमबरोबर दुसरेही महत्त्वाचे घटक आहेत. जसं अदर क्रायटेरिया कोणते पाहिलं मग याच्यामध्ये, तेथील इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट किती आहे, 1 वर्षातली आतील मुलं किती मरत आहेत, किती जगत आहेत, तेथील साक्षरता शिक्षण कसं आहे, तेथील मुळे शाळेत किती जातात, उपस्थितीचं प्रमाण काय आहे, हे सगळे घटक राष्ट्राच्या विकासामध्ये महत्त्वाचे आहेत. थँक्यू व्हेरी मच फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.